हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी। मुलांना सध्या आपण कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजसाठी काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फीचर ऑफ पार्टनरशिप फर्म। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फर्मचे फीचर इन शॉर्ट डिस्कस करणार आहोत। मुलांना पार्टनरशिप फर्मवर प्रश्न येताना तुम्हाला न्यूमरिकल क्वेश्चन विचारले जातात, जसे की गुडविलचं कॅल्क्युलेशन दिलं किंवा रेशो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायला सांगितला किंवा सॅक्रिफाईस रेशो सांगितला। तर या टाईपचे प्रश्न देखील न्यूमरिकल क्वेश्चन विचारले जातात आणि काही थेरॉटिकल प्रश्न देखील विचारले जातात। आणि पार्टनरशिप फर्मवर थेरॉटिकल प्रश्न विचारताना फीचर्सवर नेहमी प्रश्न येतात की पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजे काय, किती पार्टनर्स असतात, मॅक्झिमम किती असतात, मग मॅक्झिमम संख्या कोण डिसाईड करतं, किंवा ॲग्रीमेंट कंपल्सरी आहे का। तर या टाईपचे प्रश्न विचारले जातात। त्याच्यामुळे आपण आज पार्टनरशिप फर्मचे फीचर इन शॉर्ट डिस्कस करणार आहोत। फीचरला सुरुवात करण्याआधी आपण पार्टनरशिप फर्म म्हणजे काय बघू। पार्टनरशिप फर्म म्हणजे काय की असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन। ज्यावेळेस 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात, एकत्र येऊन व्यवसाय स्थापन करतात, यांना म्हणतात पार्टनरशिप फर्म। मग जर समजा ए आणि बी दोघांनी मिळून एक बिझनेस स्थापन केला तर याला म्हणतात पार्टनरशिप फर्म। मग याच्यामध्ये ए आणि बी यांना म्हणणार पार्टनर। ए अँड बी यांना कलेक्टिवली आपण काय म्हणणार, यांना कलेक्टिवली आपण पार्टनरशिप फर्म म्हणणार। यांच्या बिझनेसला आपण काय म्हणणार, पार्टनरशिप फर्म म्हणणार। हा जो इंडिव्हिज्युअल पर्सन आहे यांना आपण म्हणणार पार्टनर। ठीक आहे, पार्टनर कोण आहेत, ए आणि बी। आणि ए बी ही काय झाली, हे त्यांचा जो बिझनेस आहे तर ही पार्टनरशिप फर्म झाली। ठीक आहे, मग ए आणि बी ज्यावेळेस व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात, मग त्यांच्यामध्ये जे काही डिसाईड झालं, बिझनेसशी संबंधित काही डील्स झालेल्या आहेत, ज्या डील झालेल्या मग ते काय जे त्यांनी डिसाईड केलं तर त्याला काय म्हणतात, ॲग्रीमेंट म्हणतात। इट इज अ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स, ए आणि बी मध्ये झालेला ॲग्रीमेंट। ठीक आहे, इट मे बी ओरल ऑर रिटर्न, ते ओरल असू शकते किंवा रिटर्न असू शकतं। बट जर ते रिटर्न असेल तर ते लीगल एव्हिडन्स म्हणून यूज केलं जातं। आणि रिटर्न फॉर्ममध्ये ज्यावेळेस ॲग्रीमेंट असतं याला म्हणतात पार्टनरशिप डीड। आता इथे तुम्हाला कधी कधी पार्टनरशिप डीडचा मिनिंगसुद्धा विचारला जातो। ठीक आहे, रिटर्न ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स याला काय म्हणतात, पार्टनरशिप डीड म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नंबर ऑफ पार्टनर। नंबर ऑफ पार्टनर काय पार्टनरशिप फर्ममध्ये, आता ज्यावेळेस 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतील। ठीक आहे, म्हणजे डेफिनेशनमध्येच मिनिमम संख्या तुम्हाला दिलेली आहे, मिनिमम 2 पार्टनर्स असतात, मॅक्झिमम 50 असतात। आणि ही संख्या कोण डिसाईड करतं याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो। ॲज पर कंपनी ॲक्ट 2013 मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स किती असतात, 50। ओके, मिनिमम संख्या 2, मॅक्झिमम 50। त्यानंतर थर्ड फीचर आहे लॉफुल बिझनेस। पार्टनरशिप फर्ममध्ये जो बिझनेस करायचा आहे तर तो कसा असला पाहिजे, कायदेशीर असला पाहिजे, कायदेशीर व्यवसाय असावा। म्हणजेच बिझनेस कसा असला पाहिजे, लॉफुल असला पाहिजे। बिझनेस अलाउड बाय स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट इज लॉफुल। ठीक आहे, कोणता बिझनेस असला पाहिजे, लॉफुल म्हणजे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी बॅन केलेला, बंद केलेला कोणताही व्यवसाय नसावा, बंदी घातलेला व्यवसाय नसावा, म्हणजेच तो व्यवसाय कायदेशीर असणार। ठीक आहे, जे बिझनेस सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटद्वारे जे बिझनेस करणं अलाउड आहे, फक्त तेच बिझनेस पार्टनरशिप अंतर्गत करता येतील। ठीक आहे, म्हणजे हे झालं लॉफुल बिझनेस। बिझनेस शुड बी लॉफुल, द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म शुड बी लॉफुल। त्यानंतर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस। प्रॉफिट्स अँड लॉसेस कसे शेअर करणार, जे ए आणि बी 2 पार्टनर आहेत तर ते पार्टनरशिप ॲज पर ॲग्रीमेंट, त्यांनी पार्टनरशिप ॲग्रीमेंट जे केलेलं आहे तर त्या पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये जो रेशो डिसाईड झालेला आहे तोच रेशो प्रॉफिट आणि लॉस शेअर करण्यासाठी यूज केला जाईल। आणि जर ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे किंवा ॲग्रीमेंटमध्ये तसं लिहिलेलं नाही किंवा उल्लेख केलेला नाही तर तो रेशो इक्वल असेल। ठीक आहे, प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा असणार आहे, ॲज पर ॲग्रीमेंट। मग ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी कॅपिटल रेशो डिसाईड केला असेल किंवा त्यांनी जर समजा 3:2, 1:2 असा रेशो डिसाईड केलेला असेल किंवा इक्वल रेशो डिसाईड केलेला असेल तर तो फॉलो केला जाईल। आणि जर समजा इन ॲब्सेन्स ऑफ ॲग्रीमेंट नसेल किंवा ॲग्रीमेंटमध्ये तो मुद्दा नसेल तर इक्वल रेशो फॉलो केला जातो।
ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. इन ॲब्सेन्स ऑफ ॲग्रीमेंट पार्टनर शुड शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस डॅश डॅश विचारलं तर आन्सर काय येईल? इक्वल. त्यानंतर अनलिमिटेड लायबिलिटी. पार्टनरशिप फर्मची लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड असते. आणि ती अनलिमिटेड लायबिलिटी कशी असते? जॉईंट अँड सेव्हरल. ओके, अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे ज्या वेळेस पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होईल आणि जर समजा फर्मच्या लायबिलिटी आहेत 1 लाख रुपये आणि असेट्स आहेत 70,000 रुपये, 30,000 आणि असेट कमी पडतात, तर हे जे 30,000 आहेत पार्टनरला त्यांच्या पर्सनल असेटमधून पेड करावे लागते. म्हणजे बिझनेसच्या असेट कमी पडल्या तर पार्टनरला त्यांच्या पर्सनल असेटमधून शेअर द्यावा लागेल. याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. पार्टनरशिप फर्मची लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड असते. आणि ती कशी असते? जॉईंट अँड सेव्हरल. जॉईंट म्हणजे 30,000 रुपये ए बी दोघं मिळून सुद्धा देऊ शकतात, किंवा जर समजा एखादा पार्टनर त्यातला इन्सॉल्वंट झाला तर जो सॉल्वंट पार्टनर आहे त्याला सगळी लायबिलिटी द्यावी लागते. मग त्याची लायबिलिटी कशी झाली? सेव्हरल. नेक्स्ट फीचर आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन हे इन इंडिया एक्सेप्ट महाराष्ट्र ऑप्शनल. ओके, ऑप्शनल कुठे? इन इंडिया. फक्त महाराष्ट्र सोडून, महाराष्ट्र हे राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन फक्त महाराष्ट्रात कंपल्सरी आहे. ते कधीपासून? 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. 1 एप्रिल 2005 पासून. हे स्टेटचं नाव सुद्धा विचारलं जातं, कधी कधी ही डेट सुद्धा विचारली जाते. ठीक आहे, कंपल्सरी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. कधीपासून? 1 एप्रिल 2005 पासून. आणि ऑप्शनल कशासाठी आहे? महाराष्ट्र सोडून ऑल इंडिया, संपूर्ण भारतात ते ऑप्शनल आहे. ठीक आहे, फक्त महाराष्ट्रात कंपल्सरी आहे. त्यानंतर आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. बिझनेसची ओनरशिप कशी आहे? जॉईंट आहे. जेवढे पार्टनर आहेत ए बी सी डी, जेवढे पार्टनर आहेत त्यांची ओनरशिप कशी असेल? जॉईंट असेल. कोणताही भागीदार एकट्याने डिसिजन घेऊ शकणार नाही, किंवा एकटा व्यवसायाचा नफा घेऊ शकणार नाही, किंवा बिझनेसचं डिसिजन सुद्धा तो एकटा घेऊ शकणार नाही. त्याला सगळ्या भागीदारांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावा लागेल. त्यानंतर आहे प्रिन्सिपल अँड एजंट. पार्टनर्स हे प्रिन्सिपल म्हणून सुद्धा काम करू शकतात. प्रिन्सिपल म्हणजे मेन इन्चार्ज, आणि एजंट म्हणजे सगळ्यांच्या वतीने सुद्धा काम करू शकतात. आता जर समजा ए बी सी तिघं मिळून बिझनेसचं काम बघतात, ए सुद्धा काम करतोय, बी सुद्धा काम करतोय, सी सुद्धा काम करतोय. ठीक आहे, मग हे काय झाले? हे वर्क काय करतात? बिझनेसचं वर्क कसं करतात? ॲज अ प्रिन्सिपल. त्यानंतर आता जर समजा ए बी सी पैकी सी हा सेल्सचं काम बघतो, सेल्स डिपार्टमेंट सांभाळतो, किंवा सेलिंगचं सगळं काम सी बघतो. म्हणजे तो ए आणि बीचा स्वतःसाठी प्रिन्सिपल म्हणून काम करतो, आणि ए बीच्या वतीने तो एजंट म्हणून सुद्धा काम करतो. म्हणजेच पार्टनरशिप फर्ममध्ये ॲज अ ओनर सुद्धा भागीदार काम करत असतात, आणि ॲज अ एजंट सुद्धा काम करत असतो. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे विसर्जन. भागीदारी संस्थेचं विसर्जन कसं होऊ शकतं? ॲज पर ॲग्रीमेंट. जर ॲग्रीमेंटमध्ये डिसाईड केलेलं आहे की पर्टिक्युलर काम पूर्ण झाल्यानंतर किंवा पर्टिक्युलर पिरियड पूर्ण झाल्यानंतर डिझोल्युशन होणार, तर त्या ॲग्रीमेंटनुसार डिझोल्युशन होतं. हा एक प्रकार झाला. दुसरा, इफ अ पार्टनर वॉन्ट. सर्व भागीदारापैकी एखाद्या भागीदाराला असं वाटलं की आता आपली पार्टनरशिप इथेच थांबली पाहिजे, ब्रेक झाली पाहिजे, मग तो इतर भागीदारांना 14 दिवसाची नोटीस देऊन पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होऊ शकतं. आणि एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला असेल, रिटायरमेंट झाली असेल, किंवा तो इन्सॉल्वंट झाला असेल. जर समजा ए आणि बी दोनच पार्टनर आहे, ठीक आहे, जर समजा एचा मृत्यू झाला, किंवा तो रिटायर झाला, किंवा तो इन्सॉल्वंट घोषित झाला, तर राहिलं कोण? फक्त बी. एकटा राहिल्यावरती पार्टनरशिप झाली का? नाही. ती फर्म कोणती झाली? सोल प्रोप्रायटरी कन्सर्न झाली. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी पार्टनरशिप डिझॉल्व्ह करावी लागेल. म्हणजे पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन कोणकोणत्या केसमध्ये होता? ॲग्रीमेंटमध्ये ठरलेलं असेल तर त्यानुसार होतं. एखाद्या भागीदाराला वाटलं असेल की आता आपण पार्टनरशिप थांबवली पाहिजे, तरी देखील होऊ शकतं. आणि एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला असेल, त्याची रिटायरमेंट झाली असेल, किंवा इन्सॉल्वन्सी झाली असेल. इन केस देअर आर 2 पार्टनर्स. जर समजा 3 पार्टनर्स आहेत तर पुढे ती कंटिन्यू होऊ शकते पार्टनरशिप फर्म, फक्त एखादा भागीदार रिटायर होईल. मग डेथ, रिटायरमेंट आणि इन्सॉल्वन्सी या केसेसमध्ये पार्टनरशिप काय होते? पार्टनरशिपचं डिझोल्युशन होत असतं. तर हे झाले फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. आपल्याला अकाउंटिंगचे MCQ विचारताना पार्टनरशिप फर्मच्या
फीचर्सवर देखील विचारले जाऊ शकतात। त्याच्यामुळे आपण हे मुद्दे डिस्कस केले। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।